आता चेंडू सोपवलाय. प्रशांत पहिल्या चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स पुलचा असफल प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव समाप्त होतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेट. टिपिकल लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रशांतचा इरादा असेल. इक्वेशन 5 चेंडू आणि 7 धावा. यावेळी बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न. इरादे स्पष्ट आहेत. पॉइंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने फटके खेळावे. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे. कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट वर आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. मिड ऑफ आहे. नेमके शेवटचे 4 चेंडू बाकी असताना कशा प्रकारे आक्रमण होईल. त्याच कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. विकेटचा होता त्याचा निकाल लागतो. वर्षभर चर्चा होते या वर्षाची आनंदवाडीची ट्रॉफी कोणी जिंकली, या वर्षी आनंदवाडीच्या ट्रॉफीच्या विजेतेपदाचा मान कोणी पटकावला. आणि त्यामुळेच चंदू सर इथून हरणं कुणालाही पसंत नसतं. शेवटचे 3 चेंडू. नवीन फलंदाज जयेश सेजवाल. जयेश मैदानावर आपल्या नावातला जय साजरा करेल का. शेवटचे 3 चेंडू. प्रशांतचा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. जोरदार प्रहार येतोय पुलचा. मिड विकेटच्या दिशेने सुंदर देखणं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव मिळाली असती पण फलंदाज स्वतःवर विश्वास दाखवतोय. शेवटच्या 2 चेंडूत 6 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश. आणि जबाबदारी दिनेश घेतोय. विश्वास स्वतःवर दाखवतोय चंदू सर. काय असेल हा स्वतःवरचा विश्वास. जयेश बॉलिंग मार्कवर. प्रशांत शुक्ला बॉलिंग मार्कवर. जयेश स्ट्रायकर एंडवर. दिनेश साठी शेवटचे 2 चेंडू. फुलटॉस फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडू नंतर सीमारेषा पार. क्रिकॉन चौकार. वाह, धन्यवाद डीजे. आणखीन एक पैसा वसूल मॅच. बादल सर, 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅच आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे सर. जर 1 धाव झाली तर सुपर ओव्हर होईल आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सुपर ओव्हर व्हावी. पाहूया काय होईल. 1 चेंडू 2 धावा. शेवटचा लाख मोलाचा चेंडू घेऊन प्रशांत शुक्ला बॉलिंग मार्कवर. मोठा फटका. लॉंग ऑन.